ए बाबू, ये तो पब्लिक है, ये सब जानती है, पब्लिक है। आजी अंदर क्या है, आजी बाहेर क्या आहे. बीजेपीचा असू दे, काँग्रेसचा असू दे, MIMचा असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, फक्त आमच्या गल्लीचं समस्यावाला पाहिजे. ते खरं आहे, फक्त मतदानाच्या अगोदरच 8 दिवस 15 दिवस येतात, त्याच्यानंतर ते गायब होतात, ते पुढल्या 5 वर्षानंतरच येतात. आमच्या प्रभागामध्ये आता सध्या पाहायला गेलं तर पूर्ण चाळीतले पूर्ण रस्ते खराब आहेत. जे इंटरनल रस्ते ते पूर्ण रस्ते खराब आहेत. त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही. पाणी आलेल्या दिवशी पूर्ण चाळीत पाणी भरलं जातं. जो बीजेपी है वो बीजेपी के अंदर पूरे कांग्रेस में गए, तो बीजेपी मुक्त कांग्रेस भारत हो गया, बीजेपी हो गया. ऐसा माहौल हो गया कि हमारे जो नगर सेवक है, हमारे प्रभाग के जो 3 नगर सेवक है, तीनों भी बीजेपी में चले गए. नगरसेवक प्रामाणिक पाहिजे, काम करणारा पाहिजे वार्डात. आणि सोलापूर सिटीमध्ये बसच नाही आहे, बसची व्यवस्था करायला पाहिजे. 5 वर्षात येत नाही ते, एकदा निवडून आलं की 5 वर्ष येत नाहीत, फिरकून बघत नाही ते, आणि एकदा काम केलं की दुसऱ्यांदा बघत नाही ते काय नाही. भावी नगरसेवकांची वाढली गर्दी, पण निर्णय घेणार सोलापूरची पब्लिक. ये पब्लिक है भाई, सब जानती है. बुलारे बिंदास, लोकप्रधान न्यूज चॅनलवर. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. मतदार म्हणून, एक सोलापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं, नगरसेवक कसा असायला पाहिजे? सोलापूरचा विकास झालाय का? सबसे पहले आपका मैं लोक प्रधान चैनल का तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि आपको मेरे को ये बोलने का, इलेक्शन के टाइम में जो बाहर का मौसम ठंडा और राजनेताओं का मौसम बहुत गर्म गया, उसी के टाइम में मेरे को जो मौका दिए कुछ बोलने का, तो आपका मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ. शुरुआत तो मैं ऐसी करता हूँ, ए बाबू, ये तो पब्लिक है, ये सब जानती है, पब्लिक है. आजी अंदर क्या है, आजी बाहर क्या है, आजी अंदर क्या है, बाहर क्या है, ये सब कुछ पहचानती है. ये तो पब्लिक है, ये सब जानती है, पब्लिक है. बाबू, ये पब्लिक है. तो पब्लिक क्या जानती है, नगरसेवक कैसा चाहिए? अभी का तो राजकारण में देख रहा हूँ, रोज महाराष्ट्र से लेके बिहार तक मैं ये पॉलिटिकल स्टंट देखते आया हूँ कि जो कट्टर, जो बोलते थे कि एक प्रिंसिपल पे चलता है, एक मुख्य सिद्धांत होता है इंसान का, जो कुछ तत्व होते, वो तत्व के हिसाब से चलता था. कोई बीजेपी का कट्टर समर्थक, कोई राष्ट्रवादी का समर्थक, कोई कांग्रेस का समर्थक, कोई बाला साहब ठाकरे का समर्थक. लेकिन आज का जो समर्थक खुद को प्रिंसिपल है, उनको क्या लगता है कि मैं अकेला एक पार्टी चेंज करूंगा, इधर से उधर जाऊंगा, उधर से उधर नाचूंगा. लेकिन जो जनता जनार्दन है साहब, वो जनता जनार्दन तो नेता के पीछे नहीं होती है. उनका कुछ प्रिंसिपल होता है, उनके कुछ तत्व होते हैं, कुछ फंडामेंटल रहते कि वो, उनको मालूम है कि जो नेता जो काम कर रहा है, अभी ये क्या नगर सेवक जो चुन के आने वाला है, वो क्या महंगाई कम करने वाला नहीं. उनका काम क्या होता है, वाटर, गटर और मीटर. वाटर देखने की, पानी की सुविधा देखना, उतना ही. मीटर देखना कि लाइट का बिल कुछ होना नहीं, लाइट का टूटा फूटा वो देखना. और गटर का जो है, जो ड्रेनेज लाइन, कुछ चेंबर भरा है, ये भरा है, वो भैला है, मैला भरा है. और स्वच्छता, अपने जो वार्ड की, प्रभाग की स्वच्छता रखना, ये नगर सेवक के बेसिक काम है. और ये बेसिक काम छोड़ के उनको क्या हम बोल रहे हैं कि भाई जाके पेट्रोल पंप का पेट्रोल कम करो, ये कुछ नहीं. बेसिक काम करना चाहिए. अभी जो है कांग्रेस, जो मोदी साहब बोले थे, मैं मोदी का फैन हूँ, आप फैन समझो, पीछे मैं कुछ भी बुराई करता रह गया, अभी मेरे को फैन होने का समय आ गया. ऐसा हो रहा है मेरे को कि जितने कांग्रेसवादी, मोदी ने बोला था कि मैं कांग्रेस मुक्त भारत करूंगा, अभी उल्टा हो गया. तो जो बीजेपी है वो बीजेपी के अंदर पूरे कांग्रेस में गए, तो बीजेपी मुक्त कांग्रेस भारत हो गया, बीजेपी हो गया. ऐसा माहौल हो गया कि हमारे जो नगर सेवक है, हमारे प्रभाग के जो 3 नगर सेवक है, तीनों भी बीजेपी में चले गए. अभी क्या उनके दिमाग में है, हमारे भी इधर लक्ष्मी टी हाउस पे हमारे चंदू मेहत्रे, उनके साथ में हमारे ये जो कोल्हापुर चाल के, इनके साथ में चर्चा होती है कि क्या, कैसा माहौल है, क्या माहौल है. तो मेरे को तो समझ में आ रहा है, सब अलग है. उसमें हमारे कोल्हापुर चाल से और एक इच्छुक भी बहुत है, बसवराज मित्रे, जो हमारे कोल्हापुर चाल के गृह निर्माण संस्था के जो चेयरमैन है, उनकी बहू भी, उनको भी इंटरेस्ट है कि उनको भी कांग्रेस से टिकट मिले. तो कैसा चाहिए नगर सेवक? नगर सेवक तो सच बोलने वाला चाहिए.
जो गटर वाटर और मीटर पे ध्यान देके काम करने वाला चाहिए। सोलापुर का विकास हुआ है क्या? विकास इधर हुआ है सब। ये जो दिख रहा है कंक्रीट का रोड, आप कोनापुर चाल के अंदर जाके जाएंगे तो वहां पे 2 जेसीपी लगे ले। 15 दिन पे इलेक्शन आ गया और जेसीबी अभी अंदर घुस गए। 5, 6, 7, 8, 9 साल से जो इलेक्शन है तब जेसीबी अंदर घुसा नहीं, गद्दे लेके थोड़े लोग उन्होंने नाटक। इलेक्शन देखिए चलो है। ये पक्का इलेक्शन के माहौल देख के, और ये सिर्फ कोनापुर चाल में नहीं घुसा, मैं इधर गया अपना लश्कर में घुसा, उधर भी देख रहा मैं कल रात को, उधर भी 2 जेसीबी काम कर रहे। तो ये क्या है? ये चुनावी जुमला है। ये पक्का चुनावी जुमला चालू है इनके हाथ से। सोलापुर में बस सेवा, दवाखाने कैसे? अरे बस सेवा, परिवहन, अरे परिवहन जाके मैं देखो साहब, ये पेट्रोल पंप 7 रस्ते पेट्रोल पंप के बाजू में परिवहन के जो डेपो है, बस सब पत्थर पे खड़े हैं, पत्थरा पे टायरज ने उसको कागज वालिज ने टायर का- कौन खा के बैठा बैटरी सिविल में, कौन खाए परिवहन में? तो अभी तो सब प्रशासन के अंदर है, ये सब प्रशासन संभाल रहा है। नगर सेवक तो थे ही नहीं, तो अंकुश था थोड़ा, नगर सेवक कुछ तो पूछते थे परिवहन में क्या चला क्या नहीं। दवाखाने कैसे सुना? अरे बाप रे, दवाखाने की साहब एक बार आप सिविल में जाओ, सिविल में जाके बाइट ले लो। जो अभी प्राइवेट में 15,000 में ऑपरेशन होता, लेकिन 1.5 लाख की परेशानी वहाँ पे। कैसा? अरे मेडिसिन बराबर नहीं दे रहे, कुछ भी हो तो चिट्ठी पे लिख के दे रहे, जाओ बोल रहे। और जो स्टाफ है, इतनी गंदगी सिविल हॉस्पिटल का। मेरी माँ भी वहाँ पे एडमिट थी, ऑपरेशन हुआ था, इतना परेशान हुआ साहब मैं। लास्ट में फिर कलेक्टर साहब को कॉल करना पड़ा, कलेक्टर साहब ने फिर डीन को कॉल किया। उस तो क्या लगता है जो नगर सेवक चुन को आने के बाद कौन से काम होना चाहिए? 3 काम बताएं। 3 जो काम है हमारे बेसिक ही रहते, वाटर, गटर और मीटर, ये काम पे हमारा ध्यान रहता। जो हमारे काम है उतने ही होने चाहिए। उनको क्या, महंगाई कम करने के लिए दिल्ली में बैठ के महंगाई कम करने के लिए, और जनता के साथ में प्रामाणिक रहना बहुत जरूरी है साहब। नगर सेवक ऐसा समझता कि ये प्रभाग का मालिक है, ऐसा नहीं चलेगा। ये मालिक नहीं, तू सेवक है। दिल्ली में बैठा मालिक, वैसा नहीं चलेगा। तुम सेवक बोल के कुछ देख रहे हैं रात्रिच खेळ चाले ऐसा चल रहा है, रात को 12 बजे 1 बजे प्रवेश हो रहे हैं। अरे ये क्या नया ही फंडा देख रहा मैं? मेरा भी 55-56 साल हो गया, मैं भी 20-25 तो इलेक्शन देखा रहेगा। ये नया ही नाटक है। 15 दिन 20 दिन पहले जाके इधर से उधर, उधर से इधर उड़ी मार रहे। हमारे समाज के भी सेटलमेंट से कल अचानक देख रहा मैं बीजेपी में चला, मैं शौक बैठा। अरे बाप रे, बोला मेरा दोस्त, बोला अरे क्या गायकवाड़ साहब, तुम्हारे समाज के भी लोग चले गए। बोला मगर पब्लिक है, सब जानती है। ये पब्लिक तो सब जानते हैं साहब। गाना क्या पब्लिक, बोल ये तो पब्लिक है, सब कुछ जानती है पब्लिक है। अजी अंदर क्या है, अजी अंदर क्या है? अंदर बोलता हूँ, मेरे कोनापुर चाल का हाल क्या है, अजी बाहर क्या है? ये बाहर देखो, कंक्रीट के रोड, सब देख के वोट करेंगे। विकास जानती है। विकास पर वोट करेंगे। विकास झोपड़पट्टी में किधर भी विकास नहीं हुआ सब। विकास पर वोट ये करेंगे। स्मार्ट सिटी के नाम पे सिर्फ इन्हें रोड बीड करेले, लाइटा करेले। जरा आपका कैमरा इधर जाने दो, ये देखो लाइट के ऊपर लाइट आ गई, उजाला ही नहीं गिर रहे। माझं जावेद मैनुद्दीन सय्यद, काय आपल्या प्रभागात काय मी कोल्हापूर चाळ. समस्या काय आपल्या प्रभागात? माझं आमचं काय नाही, संडास बाथरूम, फक्त एवढंच समस्या आहे. येतात का नगरसेवक बघतात का? बीजेपीचा असू दे, काँग्रेसचा असू दे, MIMचा असू दे, कुठल्या बी पक्षाचा असू दे, फक्त आमच्या गल्लीचं समस्या व्हायला पाहिजे. किती वर्षापासून समस्या? आता तुम्हाला मी लाईव्ह दाखवू शकतो. मग आमचा संडास बाथरूम मी नगरसेवकाला दाखवला संडास बाथरूम कधी? कोण तुम्ही नगरसेवक कोणच येत नाही तिथं. काम करत नाही प्रभागात? मग आता करते मतदान आलंय की? काम करते, पण हे संडास बाथरूमकडे लक्ष देत मग आता मतदान आलं कसं मग? नाही. मग चला तुम्हाला कॅमेराला घेऊन जातो मी. नगरसेवकाला नाही संडास मध्ये एकदा हा, नगरसेवक नगरसेवकाला नाही, मी कॅमेराला घेऊन जा. पक्ष ना राजकारण तुम्हाला काय वाटतं नगरसेवक कसा पाहिजे? आपण जेव्हा मत देतो नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक प्रामाणिक पाहिजे, काम करणारा पाहिजे वार्डात. आणि काय अडचण असलं तर ड्रेनेज लाईट हे सर्व व्यवस्था करायला पाहिजे. तसलं असलं तर निवडून द्यायला बरं आहे. ते कुठल्या पक्षाचं असू दे, तसं काय नाही. जेव्हा मत मागायला येतात 5 वर्षात येतात का नगरसेवक? 5 वर्षात येत नाही ते. एकदा निवडून आलं की 5 वर्ष येत नाहीत, फिरकून बघत नाही ते. आणि एकदा काम केलं की दुसऱ्यांदा बघत नाही ते, काय नाहीत. काय समस्या आहे म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये तुमच्या प्रभागामध्ये काय कामं झाले नाही नगरसेवकांनी करायला पाहिजे होतं, झाले नाही? या काय थोडं थोडं करते ते, थोडं करत नाही ते. आणि काय काय करायला जाते ते, दुसरं काय तर अडचण होत्या त्याच्यामुळं काम त्यांचं बंद असतं. निवडून दिलेले नगरसेवक महापालिकेत जातात. आता महापालिका म्हणजे आपलं सोलापूर शहर, तिथले दवाखाने, बस सेवा, स्मार्ट सिटीची कामं झालेत का? नाही झालं, नाही झालं. दवाखाने कसे आहेत महापालिकेचे? महापालिकेचं काय सर्व दवाखान्यात काय तेवढा विशेष
विशेष नाही बस तेवढं. सेवा सुरू आहे सोलापुरात. नाही जास्त नाही. पाणी कधी येते? पाणी येतं 4-3 दिवसाला, 4 दिवसाला. दिवसा येते रात्री येते? दिवसा पट्टा 4ला 3ला येतं. कधी रात्री रात्री सगळं झोप मोड करून राहावं. 4 वाजता येतं, पट्टा 4ला येतं. काय वाटतं नगरसेवक जेव्हा निवडून येतो काय काम करायला पाहिजे? सकाळ 7 वाजता जर पाणी सोडायला पाहिजे, चांगला वार्डात काम करायला पाहिजे आणि चांगला काम केलं तर त्यांना पुढं चान्स मिळतं निवडून न्यायला त्यांना. मत मागल्यानंतर येतच नाही. येते ते तेवढं कामापुरते तेवढं बोलते, त्यांचं काम झालं की Publicचे काम काम करा काम आपण निवडून देतो. निवडून येतं तेवढं प्रमाण काम होत नाही, सर्व वापर कर. आता मतदान इलेक्शन आलेलं आहे. एक आम मतदाराला नगरसेवक कसा पाहिजे? आम मतदाराला नगरसेवक सर्व नागरिकांची काळजी घेणारा, ज्या सुखसोयी सुविधा द्यायच्या आहेत त्या सुखसोयी सुविधा ज्या नागरिकांच्या आहेत, प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणारा नागरिक पाहिजे. नगरसेवक निवडून दिला पाहिजे. तुमच्या प्रभागात सोलापुरात काय समस्या आहे की बाबा ते सुटली नाही अद्याप? प्रभागात रोज अत्याचार होतात. आपल्या प्रभागात होत नाही, सॉरी हा विषय नाही. आमच्या प्रभागामध्ये आत्ता सध्या पाहायला गेलं तर पूर्ण चाळीतले पूर्ण रस्ते खराब आहेत. जे इंटरनल रस्ते ते पूर्ण रस्ते खराब आहेत. त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही. पाणी आलेल्या दिवशी पूर्ण चाळीत पाणी भरलं जातं आणि ते पाणी इतकं पायापर्यंत असतं की आपण म्हणतो पाणी वाचवा, पण इथं वाचवण्यासारखं काहीच नाही. सगळं असं प्रलय वाहतं आणि चेंबर आमचे आहेत आणि या ठिकाणी पावसाचं पाणी आले की पूर्ण घराघरात पाणी जातं. त्यावेळेस आमच्याकडं कोणाचंही लक्ष नसतं आणि मागील 5 वर्षामध्ये कोणताच नगरसेवक स्थानिक नसल्यामुळे महानगरपालिकेला प्रशासन नसल्यामुळे इतका त्रास झाला की अक्षरशः आमच्या या ठिकाणी अगदी स्लम एरिया असल्यामुळे या ठिकाणी सगळं कचऱ्यामुळे इतकं मलेरिया ह्याच्या अशा आजारांना सामोरे जावं लागलं मुलांना. सोलापुरात काय स्थिती आहे? म्हणजे बस सेवा असेल, दवाखाने असतील, बगीचा सुविधा मिळतात नागरिकांना? सर बगीचा पाहायला गेलं तर कुठंच आहे ना उद्यान नाही आहेत. उद्यानाची सोयच नाही आहे. ज्या ठिकाणी उद्यान आहे त्या ठिकाणी तंबाखू, गांजा अशा सगळ्या व्यसनी अंमली पदार्थ आणून त्या ठिकाणी त्याचं सेवन केलं जातं आणि बस सेवा तर बिलकुलच नाही आहे. त्यामुळे इतक्या अपघात होतात की प्रत्येकाच्या घरासमोर एक रिक्षा उभी आहे आणि त्या रिक्षावाला जेवढा म्हणेल तेवढं भाडं देऊन प्रत्येकाला प्रवास करावा लागतं. नागरिकांचे हाल होत आहेत की ते म्हणेल तेवढे पैसे देऊन त्यांना जावं लागतं. दवाखाने कसे? दवाखाने आता सध्या सर सिव्हिल हॉस्पिटल जो आता झालेला आहे गुरुनानक चौकात त्या ठिकाणी सुविधा चांगली आहे आता नवीन असल्या कारणाने. इतर प्राथमिक दवाखाने नागरी आरोग्याकडे गेले की सर प्रत्येक ठिकाणी त्रास होतो. वशिलाचं मान्यता घेतात. स्मार्ट सिटीतून कामं झाले काय स्मार्ट सिटीच्या कामं म्हटलं तर सर स्मार्ट सिटीच्या कामात फक्त आहे ना रोडचे कामं जे दिसतात ते दिसतात, पण इंटरनल जो त्रास आहे तो टोटली आहे. जो मोठा मार्ग आहे, VIP रोड आहे, त्या ठिकाणी अगदी सुविधा आहे. पण आतून जे रस्ते आहेत आता बघा, आता ही थोडक्यात कालावधीत पाहताना इतक्या दिवस कोणतेच रस्ते झाले नव्हते, पण निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक गल्लीबोळात आणि काही ठिकाणी डांबरीकरण चालू आहे, JCBचं काम चालू आहे. म्हणजे पटकन इतकं पटपट काम चालू केले की ते कुठून त्यांना निधी आली याचं कारण आलं नाही. पण याच्या अगोदर एवढ्या नागरिकांचं पडून आता माझ्या जवळच्याच लोकांनी गाडीवर जाताना खाली पडलेत माझ्या मैत्रिणीनं आणि तिचं पूर्ण मेंदू येऊन तिचं पूर्ण अगदी कामं व्हायला पाहिजे नगरसेवक निवडून आल्यानंतर शहरामध्ये नगरसेवक निवडून आल्यानंतर सर विशेषतः शौचालय आणि ड्रेनेजचं काम महत्त्वाचं आहे. कारण ड्रेनेज जे आहे ते कचरा तर आता घन कचरा तर आता महापालिकेने सुविधा घंटागाडी दिल्यामुळं ती सोय होती आमची, पण पाण्याची सोय होत नाही आहे आणि ज्या काही गोष्टी आमच्या समस्या छोट्या छोट्या आहेत त्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. निवडणुका आल्यात, मतदारांना सोलापूरकरांना नगरसेवक कसा पाहिजे एक प्रश्न आहे. पायाभूत सुविधा द्यायला पाहिजे सगळ्या, बस बाकी काय नाही. ज्यांना लोक जसे म्हणजे पाणी पुरवठा, रस्ते चांगले, हॉस्पिटल, हे पर्यावरण, हवेचे आणि सोलापूर सिटीमध्ये बसच नाही आहे. बसची व्यवस्था करायला पाहिजे. प्राधान्य बसला द्या. आता मला सांगा, नगरसेवक जेव्हा मतं मागायला येतात तेव्हा ते 5 वर्ष दिसत नाही अशी लोकांची ओरड आहे. काय स्थिती काय आहे? खरं आहे? वास्तव आहे? हो खरं आहे, हे खरं आहे. फक्त मतदानाच्या अगोदरच 8 दिवस 15 दिवस येतात, त्याच्यानंतर ते गायब होतात. ते पुढल्या 5 वर्षानंतरच येतात. सोलापूरची परिवहन सेवा बंद आहे आणि महापालिकेचे आरोग्य म्हणजे दवाखाने असतील किंवा स्मार्ट सिटी, ह्याला कसं बघता तुम्ही एक मतदार सोलापूरकर म्हणून? नाही, थोडी बहुत सुविधा झाली आहे पण एवढी त्या मानाने काहीच झाली नाही. थोडी बहुत आता आरोग्य सेवा तर पूर्ण बिघडलेली असतात. डॉक्टर नसतात तिथं, कर्मचारी नसतात. स्मार्ट सिटीचंच सांगालो ना. स्मार्ट सिटी एवढं काय डेव्हलपच झालं नाही ना. स्मार्ट सिटीज काय डेव्हलपच झालं. मुलांसाठी मैदान असतील, बगीचा किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापुरात मैदानच नाहीत. लहान मुलांवर तर खेळासाठी मैदानच नाही, काहीच नाही विरंगुळावरून. हे पहिले अगोदर सगळीकडे मैदान तयार करायला पाहिजे, लहान मुलासाठी तरी झालं.
पुण्यामध्ये कसं मैदान आहेत बघा, लहान मुलासाठी खेळणे असतात, फ्रीमध्ये असतात खेळणे, तसे व्हायला पाहिजे ना. प्रत्येक निवडणुकीत एक प्रश्न सोलापूरकर विचारतो, अरे लातूर, बारामती, पुणे बघा, पण सोलापूरात का विकत नाही? काय वाटतं कशामुळे? हे सोलापूरच्या स्थानिक लोकप्रतिनिधीमुळे, दुसरं काहीच नाही. लोकप्रतिनिधी, बाकी काही नाही. जर नगरसेवक निवडून आल्यानंतर कुठली महत्त्वाची कामं व्हायला पाहिजे? 3 कामं सांगा. पहिले पाणी पुरवठा दररोज व्हायला पाहिजे आणि रस्त्याचे खड्डे पूर्ण बुजवायला पाहिजे आणि हवेचं प्रदूषण.